सध्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील डिफेंडर गाडीत फिरतायत म्हणून काही लोक चर्चा करतात। परंतु डिफेंडर गाडीमध्ये बसलेले मनोज जरांगे चर्चा करण्यापेक्षा त्या माणसाच्या संघर्षाची, त्या माणसाच्या प्रामाणिकपणाची चर्चा करा। आतड्या पिवळटून टाकेपर्यंत तो माणूस उपोषण करतो। आपल्याला 1 तास जेवायला उशीर झाला तर पोटात कावळे वरडायला लागतात। हा त्या माणसाचा संघर्ष आहे। त्या प्रामाणिक, स्वाभिमानी आणि न मॅनेज होणाऱ्या संघर्षामुळेच खिशात दमडी सुद्धा नसताना कोटीच्या गाडीत तो माणूस समाजासाठी राज्यभरात फिरतोय। हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। नाहीतर काही लोक उपोषण करत असताना गुपचूप मंडपाच्या बाहेर जाऊन वडापाव खातच होते आणि अशा ह्या वडापाव खाण्यामुळेच डिफेंडर गाडी तर लांब राहू द्या, दाढी करायला सुद्धा ह्यांना कोणी पैसे दिले नाहीत म्हणून दाढी वाढवून फिरतात। त्याच्यामुळं त्या माणसाच्या संघर्षाची जाणीव ठेवा। गाडीकडे बघू नका। गाडी ही प्रामाणिकपणे कष्ट करूनच मिळवलेली आहे, ज्या मराठा कार्यकर्त्याने मिळवली आहे त्यानं, आणि ती प्रेमापोटी बसण्यासाठी म्हणून दिली आहे। त्यामुळं तो मुद्दा महत्त्वाचा नाही, त्यांच्या प्रामाणिक संघर्षाची चर्चा करणं हा मुद्दा महत्त्वाचा आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।